या घडीची एक मोठी बातमी हाती येत आहे। संगमनेर तालुक्याच्या घुलेवाडी या ठिकाणी आदिवासी मुलांचे सुरू असणारे उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आलेले आहे। आदिवासींचे नेते मारुती मेंगाळ व आदिवासी विकास आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे उपोषण अखेर मागे घेण्यात आलेले आहे। गेल्या 3 दिवसांपासून संगमनेरच्या घुलेवाडी येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहामध्ये हे आंदोलन सुरू होतं। विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यामुळे सगळ्या तालुक्याचं लक्ष ह्या आंदोलनाकडे लागलं होतं। दरम्यान आदिवासी मुलांनी अन्नत्याग करून आपली भूमिका ठामपणे मांडली होती। शेवटी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व आदिवासी समाजाचे नेते मारुतीराव मेंगाळ यांच्या उपस्थितीत व अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक दिनकर पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर माननीय प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी विद्यार्थ्यांना लेखी पत्र प्रदान केले व अखेर हे उपोषण संपुष्टात आलेलं आहे। आदिवासी मुलांच्या न्याय मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत। त्यांचा प्रश्न मार्गी लावला याचा आनंद आहे। पुढील काळात त्यांच्या शैक्षणिक व राहणीमानाच्या अडचणींवर देखील लक्ष देण्यात येईल असं आदिवासी नेते मारुती मेंगाळ यांनी स्पष्ट केलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातली जे काही आमच्या आदिवासी मुलांचं वसतिगृह आहे त्या वसतिगृहातील काही प्रश्नांसंदर्भात 2-3 दिवसापासून या वसतिगृहामध्ये शिकत असलेल्या मुलांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। तब्बल मला वाटतं आज 3रा दिवस आहे की ह्या मुलांनी अन्नत्याग सोडलं होतं। अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली परंतु ही सगळी मुलं त्यांच्या मागण्यावर आड होती। आपला प्रश्न लावून धरला होता। आमच्या सारख्या आदिवासी समाजामध्ये जी लोक काम करतात आमच्यासाठी एक अभिमानाची बाब हीच होती की आपल्या मुलांनी एक आंदोलन पुकारलंय ती त्यांच्या प्रश्नावर अडून आहे आणि आदिवासी समाजाची एक ओळख आहे। एक तर आम्ही मागत नाही पण मागितल्यानंतर ते घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही याचं प्रतिबिंब आज या ठिकाणी उमटताना या ठिकाणी बघायला मिळालं। आज या मुलांचा विजय झालाय। त्यांनी त्यांच्या मागण्या खेचून आणलेल्या आहे। अधिकारी इथे येऊन ते जे काही त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय। 2 महिन्यामध्ये हे प्रश्न जर सुटले नाही ही मुलं एका बाजूला आंदोलन करतच होती ती भविष्यात देखील करतील परंतु आदिवासी समाजामधले आमचे जे काही निवडक लोक आहे मी असेल लकीभाऊ असेल सोमनाथ निर्मळ असेल ज्ञानेश्वर असेल पोपट असेल बाकी आजी माजी आमदार ज्यांनी आदिवासी म्हणून या मुलांना मदत केली हे सगळे लोकप्रतिनिधी या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहतील आणि त्यांना न्याय मिळवून देतील। खरं तर या देशाचा मूळ निवासी हा एक आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाजाला जर या छोट्या प्रश्नांसाठी जर समजा इतका संघर्ष करायला लागत असेल तर ही गोष्ट आम्ही कधी सहन करणार नाही। आमचे मुलं जे काही आमच्या हक्काचं मागताय ते जर त्यांना कोणी देत नसेल तर ते घेऊन देणं त्यांना मिळवून देणं ही आमची सगळ्यांची प्राथमिकता आहे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। म्हणून आज हा पहिला विजय या मुलांनी या ठिकाणी खेचून आणला तो मिळवला। त्यांच्या मागण्या त्यांच्या दृष्टीने मान्य झालेल्या आहे। नाशिकमध्ये जे काही आमच्या आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे वर्ग 3 आणि वर्ग 4 यांचं देखील सुद्धा विजय आदिवासी बांधवांचा होईल। जसं संगमनेर मध्ये या मुलांनी विजय खेचून आणला त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तसंच नाशिकमध्ये जे काही आंदोलन चालू आहे ते देखील आदिवासी बांधवांचा विजय ते मिळवतील हा एक आशावाद या निमित्तानं मला या ठिकाणी वाटतोय। निपक्ष रोखोक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।